संजीव कोण कोण गेलं काल हॉटेलला जेवायला? तुला सांगायचं म्हटलं, जेवायला आम्ही 3 जण गेलतो. जेवण तर एक नंबर होतं, भारी आहे एकदम फर्स्ट क्लास जेवण होतं. आम्हाला जेवणच गोड लागणार मर्दा. काय कुणाटो काय रे? अरे भजी होतं, पापड होतं, रसमलाई होती, गुलाबजामुन होतं. अरे काय बघितला बेटा माणूस खाते, तर आम्हाला ते जाईनच झालं जेवण. काय कुणाटो असं काय झालं? काय करणार या गावात का नाही सगळे असं करायला. कुणाला जेवण गोड लागना, कुणाला कामावर म्हणून लागना. ती पोरं तर शाळेत तुला सांगायचं म्हणजे का नाही, अरे एक चॉकलेट दाखवलं आणि पळत जायचे. पोरं सुद्धा कसं नाराजून पडलं बघ. ते कुठं ते हत्ती खेळणं घेऊन हत्ती त्यांना जेवढं हत्ती नाव पडेल तेवढं पोरं खुश व्हायला लागलं. काय समजणार झाले काय झाले गावाला का जेवणाची चवच लागणार आहे मला. म्हणजे कसं असते आईचं हातचं जेवण म्हणजे आईचं हातचं जेवण असते ते. आणि आई कशी असते आपली आपल्याला जवळ घेऊन प्रेमाचा लढा असतो तिला. आपल्याला जरी जेवण गार झालं असलं ते गरम करून वाढणार, तुझ्या हाताची माया काय सांगाल तुला. ते जेवण तसं आपल्या शरीराला लागते तसं ते लागत असते. आपल्या गावचं पण तसंच झालेलं सगळं. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातनं त्या पुसणाच्यानं हत्ती त्याला की नाही तवापासून हे सगळं घराला आलेली त्याच्यामुळेच काय ते हत्ती त्याला काय सगळं रांडेच्याला सुरायची हो. त्याला किती खाती खाईल तेवढं ते फुगतच चाललाय. पण आपल्या गावात काय रे हा किती हाल होले आपल्या गावात. सुद्धा नाराज होऊन बसल्यात. आपण ग बसायची संधी मला एवढं कळते बाबा काय मला ऐकून घे. जर मोबाईल एवढं उघडून बघितलं का नाही सगळं हत्तीच व्हिडिओ आले. मी काय म्हणलं ऐकून घे, माझ्या दृष्टी पण आयडिया आहे. आपण काय करूया आता आपल्या गावातली पोरगी विक्याची पोरगी ती सई. अरे तिचं पण मला आता फोन आलता बघ. काय ती सई म्हणा काय खाईना पिना आणि ते हत्तीच हे त्याला खेळा दिले का नाही तर ती सगळं खात्या म्हणून तिचा फोन आलता मला. एक नंबर कुठली हुशार होती. मी काय म्हणले आपण बोलण्यापेक्षा काय करूया आपल्या या कोल्हापूर जनतेला आपला बारकासा व्हिडिओ आम्ही तयार केलाय त्या सईचा. बघा सगळेजण आणि कसा वाटतोय. आपली आई आमची 8 दिवस गेल्या तर आम्हाला अन्न पाणी गोड लागत नाही. तर आमच्या गावातला हत्ती महागडे हत्ती त्या रांडेच्यानं घेऊन गेलाय अंबानीनं काय. तर इथं आमचं गाव कसं सुखी राहील इथं. आणि व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा. आमचा व्हिडिओ कसा वाटते ते कमेंट मध्ये तुम्ही सांगा कळालं काय. आणि असं कमेंट करा आणि असा व्हिडिओ व्हायरल करा. आपला हत्ती आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आणायचं म्हणजे आणायचं आणि त्या भस्मासुरला दाखवून द्यायचं कोल्हापूरची ताकद काय.
नमस्कार मित्रांनो. आमचा आताचा छोटासा व्हिडिओ बनवलेला तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. अहो एवढ्या चिमुकलीच्या मुलगीला सुद्धा कळते आज प्रेमाचा लळा काय, प्रेमाचा जिव्हाळा काय. तिला आज काही सुद्धा नको आहे, एक छोटंसं खेळणं हाती जरी मिळालं तर ती किती खुश व्हायला लागल्या. अहो आपल्या सध्या कोल्हापूर जिल्ह्याची पण हीच परिस्थिती आहे. जे पण आम्ही गावात हत्ती आणत नाही, आमची महादुरी हत्ती आणत नाही, तोपर्यंत गाव असंच राहणार आहे. आणि त्या मुलगीला काय सुद्धा म्हणजे किती काय ते आपलं चॉकलेट बिकलेट काय पण आणून द्याले तर ते खायला झाल्या. हत्या तिच्या हातात दिलं ते खेळणं एवढ्याशा तर खायला लागले ते. एवढ्याशा मुलगीला सुद्धा प्रेमाचा जिव्हाळा कळतोय. कळतोय. मग त्या भुसनाळच्याला, त्या अंबनाला, रांडेच्याला किंवा कळत नाही. सरकारला का कळत नाही आमच्या कोल्हापूरचा प्रेमाचा जिव्हाळा का कळत नाही. तो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. हा. आणि आम्ही माधुरी हत्तीला परत आणणार म्हणजे आणणार. आणणारच. यालाच पाहिजे. कारण हे कोल्हापूर आहे, कोल्हापूरच्या ताकदीचा नाच करायचं हा. नाही. कळलं. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.